सो हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज माझ्याबरोबर आहे अ व्हेरी यंग अँड टॅलेंटेड ॲक्टर स्नेह पोंक्षे, हू इज द सन ऑफ द ग्रेट शरद पोंक्षेजी. त्याचा एक नवीन मूवी येतोय अँड वी आर गोइंग टू टॉक अबाउट दॅट. सो फर्स्टली स्नेह, थँक यू सो मच फॉर डुईंग दिस फॉर माय चॅनल अँड वेलकम. थँक यू सो मच. थँक यू सो मच फॉर कॉलिंग मी. सो स्नेहा, तुझ्या आता करंट प्रोजेक्ट बद्दल थोडस सांगशील? हो हो, काही नाही, माझी पहिली फिल्म येते बंजारा. थँक यू. त्यामुळे ती रिलीज होती आता 16 मे ला. आणि काही नाही, आय एम व्हेरी एक्साइटेड. बरेच गेले आता 3 वर्ष मी काम करतोय या फिल्मवरती. म्हणजे अगदी लिहिण्यापासून प्री प्रोडक्शन. इट्स बिन 3 इयर्स नाव. 2.5 ओ 3 इयर्स या. ओ, आणि तू काय नाचलायस? तुझं ट्रेलर आहे तुमचं बंजाराचं, तो सुपर्ब नाचलाय, सुपर्ब एनर्जी. आणि आय थिंक इट्स थँक गोइंग यू. व्हायरल. ऑलरेडी इट्स गोइंग व्हायरल. थँक यू सो मच. थँक यू सो मच. सो मला सांग, स्नेह, सिक्कीम मध्ये हा पहिला मराठी मूवी असेल, सो त्याच्या मागे काय थॉट आहे? वाय सिक्कीम अँड व्हॉट इज इट अबाउट? तो सिक्कीम सो हा भारतातला पहिला सिनेमा आहे सिक्कीम मध्ये शूट होणारा. नुसतंच मराठी नाही. आणि हे आम्हालाही माहिती नव्हतं. मी जेव्हा तिकडे रेकी करायला गेलेलो आणि मी जेव्हा फायनल केलं लोकेशन, तेव्हा आम्हाला तिकडचा जो लाईन प्रोड्युसर होता आमचा, पारस छेत्री म्हणून, तर त्यांनी आम्हाला ही गोष्ट सांगितली की आप लोग पहले हो जो शूटिंग करने आए हो सिक्कीम में. नाहीतर दार्जिलिंगला शूटिंग झालंय, त्याच्या आजूबाजूच्या इकडे शूट झालंय, बट सिक्कीम मध्ये आउट अँड आउट अख्खी फिल्म कधीच कोणी शूट केली नव्हती. सो आम्हाला पण ते एक शॉकर होता ऑनेस्टली, आणि हॅपी शॉकर ऍज वी से. त्यामुळे आणि वाय सिक्कीम, कारण मी ना सिक्कीमला गेलेलो ग 5 वर्ष आधी. म्हणजे मी फिरायला म्हणून गेलेलो फॅमिली बरोबर. आणि मी उत्तराखंडला पण 3-4दा गेलेलो आहे. तर मी जेव्हा सिनेमा लिहिला आणि सिनेमा लिहित असताना माझ्या डोक्यात एक लोकेशन आपलं चालतं बघ. एक आपल्या डोक्यात व्हिज्युअलायझेशन होतं की हा, हे असं असेल, ते तसं हवंय, किंवा हा सीन असा हवाय, व्हॉट एव्हर. तर ते मला एकतर उत्तराखंड किंवा सिक्कीमच दिसत होतं माझ्या डोक्यात. आणि मला असं झालं, एकदा मला अख्खी फिल्म संपू दे लिहून. अख्खी फिल्म संपली, लिहून झाली. मी त्यावेळेला प्रयोग करत होतो नथुराम गोडसेंचे बाबांबरोबर. आणि आमचा सगळा दौरा कंटिन्यू चालू होता. तर मी माझ्या असिस्टंटला आणि माझा जो ईपी आहे आमचा आशिष म्हणून, त्या दोघांना मी जरा उत्तराखंडला पाठवलेलं त्यावेळेला 4 दिवसांसाठी. तर ते 4-5 दिवस तिकडे राहिले. त्यांनी काही लोकेशन्स बघितले, त्यांनी मला फोटो पाठवले. तर ते काय मजा येईना मला. म्हणजे मला ते फिट बसत नव्हतं. हा, तर लोकेशन खूप सुंदर आहे ऍज अ लोकेशन म्हणून, पण ते माझ्या फिल्मसाठी ते ऍप्ट नव्हतं. पण नंतर मी सिक्कीमला गेल्या असल्यामुळे मला माहिती होतं की सिक्कीम मध्ये मला ना ते जे कलर्स आहेत, ते जी एक ब्युटी आहे, जी माझ्या फिल्मला हवी आहे, बंजाराला जी हवी आहे, ती मला मिळेल. आणि मग मी माझ्या अख्ख्या टीमला घेऊन मी लगेचच जानेवारीमध्ये, लास्ट इयर 2024 जानेवारीला मी गेलो सिक्कीमला. आणि मग आम्ही तिकडे 8 दिवस होतो. आणि अख्खी रेकी, जानेवारीची थंडी, -10 डिग्री, सगळं बर्फ, भयंकर, ऑक्सिजन नाही. तर मला तिकडच्या लोकांनी सांगितलं पण की आप यहाँ शूटिंग करने आए तो है, मतलब वो अच्छी बात है, लेकिन यहाँ पे शूटिंग फ्रेंडली एटमॉस्फियर है नहीं. आणि नुसतं ऍटमॉस्फिअर नाही तर काही इन्फ्रास्ट्रक्चर पण नाहीये. म्हणजे शूटिंगचं काही इन्फ्रास्ट्रक्चर असतं ना आपलं, काही गोष्टी लागतात आपल्याला, काही जसं मुंबई महाराष्ट्रामध्ये कसं ते इझिली अवेलेबल आहे, तर तिकडे काहीच नाहीये. म्हणजे तिकडे आम्हाला पाण्याच्या बाटल्या जर कमी पडल्या तर आम्हाला ऑल द वे बाईक गाडी घेऊन 5-6 किलोमीटर घाट अख्खा उतरून जावं लागायचं, कारण तिकडे आपल्यासारखी दुकानं नाहीत सारखी सारखी. हा, हा. सो असं सगळं लॉजिस्टिक बघता, सगळ्याच गोष्टी बघता, मी आणि बाबांनी बसलो आम्ही आणि आम्ही ठरवलं. आणि मला बाबांनी एक प्रश्न विचारला की तुला अख्खा पिक्चर तिकडे करायचा आहे का, आर यू शुअर अबाउट इट, कारण लॉजिस्टिकली आणि बजेट वाईज आहे ना, खूप खूप जात आहे, वरती जात आहे ते. तर मग मी म्हटलं की मला माहिती आहे आपल्यासमोर खूप डिसएडव्हान्टेजेस, खूप खूप प्रॉब्लेम्स आहेत. पण मला खूप मोठ्या मोठ्या लोकांनी, म्हणजे मी तर नावं नाही घेणार, पण खूप मोठ्या इंडस्ट्रीतल्या लोकांनी मला सांगितलं की पहिलीच फिल्म नको करूस तू अशी. पहिली फिल्म एवढी तू करू नकोस. मुंबईतली काहीतरी स्टोरी लिही, मुंबईतली बघ, काहीतरी महाराष्ट्रामधली लिही.
पण अगदी सिक्कीम आणि एवढं सगळं ते बंद पडेल तर काय होईल, काही प्रॉब्लेम झाले तर काय होईल, असं मला खूप मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं की नको करूस, नको करूस, दिस इज अ सुसाईड म्हणे. म्हणजे ऑनेस्टली. आणि आणि पण मला असं होतं की नाही, मला काहीतरी करायचंय तर असंच करायचंय, मला काहीतरी वेगळं करायचंय. आणि ऑनेस्टली मला ना, सी इट इज नॉट अबाउट की मला काहीतरी उगाच वेगळं करायचंय म्हणून हा. करत नाहीये मी. मला मराठी सिनेमामध्ये काहीतरी अशी फिल्म आणायची होती की ह्या ज्यांनी कधीच कोणी आयुष्यात बघितली नाहीये मराठी सिनेमामध्ये. मला ती हार्डकोअर आउट अँड आउट, कुठला, मी जेव्हा लिहायला पण घेतलेली तेव्हा मला असं झालेलं की बाबा कुठला जॉनर आहे जो आपण कधी एक्सप्लोरच नाही केलाय कमर्शियल हा. सिनेमामध्ये. या. तर मला असं झालं रोड ट्रिप आपण एक्सप्लोरच नाही केली कधी. आणि हेही लिहिताना माझ्या डोक्यात माहिती होतं की मी जेव्हा करीन आता, बिकॉज ऑफ OTT आणि कोविड नंतर आज सगळं म्हणजे, मी महाराष्ट्र मुंबईमध्ये करणारा मुलगा एक डिरेक्टर आणि न्यूयॉर्क मध्ये करणारा मुलगा, आम्ही दोघं सेम आहोत, कारण आमच्या दोघांची फिल्म एकाच प्लॅटफॉर्म वरती येते आज या. OTT मुळे. म्हणजे तुम्हाला अमेझॉन, नेटफ्लिक्स वरती बंजारा दिसेल तर त्याच्या बाजूला हँगओव्हर पण दिसेल, त्याच्या या. बाजूला ZNM पण दिसेल. त्यामुळे ते डिरेक्ट कम्पॅरिझन होतं. तर करायची तर ती मला त्याच लेवलची करायची होती. मी अजून थांबीन, मला अजून थोडं बजेट मिळेपर्यंत मी थांबीन भले, पण मी असं कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करणार. कारण मला नाही ओके. आवडत ते. मला ते सिक्कीमचे डोंगर सिक्कीमचेच असतात. ती एक ऑथेंटिसिटी, ती साताऱ्याचा डोंगर चीट करून ते म्हणजे साताऱ्याचा डोंगर वाईट आहे असं म्हणायचं नाही, नाही तर या. लगेच या. लोक या. कॉमेंट मध्ये सुरू होतील. नो, आपल्याकडे काय लगेच पकडतात ना आता. त्यामुळे ती ब्युटी वेगळी आहे, ही ब्युटी वेगळी आहे. सो आय या. डिसाइडेड की नाही, मला हेच करायचंय. बाबांना मी म्हटलं की बाबा हेच करूया आपण, आपल्या बजेटमध्ये कसं करता येईल. आणि आम्ही जाऊन केलं वन स्केड्यूल, अख्खा एका स्केड्यूल मध्ये अख्खी फिल्म संपवली आम्ही, नो ब्रेक्स. दॅट इज अमेझिंग. आणि ना, आजकाल यंग टॅलेंट्स एवढे मॅच्युअर्डली हे बोलतात, म्हणजे जसं तू इतकं मॅच्युअर्डली यू आर व्हेरी क्लिअर की हे असं करायचं आहे. असे आजकाल रायटर्स येत आहेत, यंग टॅलेंट्स आहेत, म्हणजे जे नीरज शिरवाईकरचं मी पण इंटरव्ह्यू घेतलं, ही इज ऑल्सो अ रायटर. म्हणजे अमेझिंग, म्हणजे तुम्ही लोक अमेझिंगच आहात. आणि थँक्यू. केदार ओटवणेकर आणि केदार ओटवणेकरजींचा, मी जे मेकअप आर्टिस्ट आहे, त्यांनी मला सांगितलं की सिक्कीम मध्ये त्यांनी इतकं ग्रेट काम केलंय स्नेहाने. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सगळं केलं. देर वॉज चॅलेंजेस ऑल्सो, की खूप बर्फ पडला एकदा. सो मला माझा नेक्स्ट क्वेश्चन तोच होता की फॉर ऑल द अस्पायरिंग ऍक्टर्स और फॉर ऑल द अस्पायरिंग डिरेक्टर्स, ज्यांना हे सगळं करायचंय ना, असं वेगळं काहीतरी, सो व्हॉट आर द चॅलेंजेस, स्नेहल, दॅट यू फेस्ड इन सिक्कीम अँड हाऊ डिड यू ओव्हरकम दॅट? सो द बिगेस्ट चॅलेंज वॉज वेदर, ऍज आय सेड. कारण इतका लाईट चेंज होत होता ना, इतका कधी अचानक ढग येत आहेत, अचानक ऊनच येतंय, अचानक पाऊसच पडतोय. म्हणजे मी तुला एक उदाहरण सांगेन. आम्ही एक तिकडे मांगन म्हणून एक जागा आहे सिक्कीमला, ओके. काहीतरी ती 8,000, 7 का 8,000 फुटावर आहे. आणि तिकडे मला शूट करायचं होतं. सो ते एका, काय ना, फिल्म मध्ये बेस आहेत, म्हणजे टप्पे आहेत. एक हा. हा. टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. तर ते जसे टप्पे आहेत तसं ते अल्टिट्यूड पण आम्ही वरती वरती जातो. म्हणजे सुरुवात होते 8,000 फूट आणि संपतं 14,800 फुटावर. तर पहिलाच आमचा जो बेस होता तो 8,000, 7 का 8,000 तो हे होता. आणि तिकडे आम्ही लोकेशन रेकी जेव्हा केलेली तेव्हा इतकं भन्नाट ते लोकेशन, खूप सुंदर आहे. आता तू फिल्म बघशील तर तुला कळेल. आणि आमच्या समोर, म्हणजे अगदी तू अशी उभी असशील आणि तुझ्या समोर कांचनजंगा दिसतं तुला. वाव. येस, विच इज, म्हणजे अगदी समोर. म्हणजे असं तुला अगदी असं पण नाही की ते दुर्बिणीनी वगैरे बघावं लागतंय किंवा असं काय, अगदी स्ट्रेट समोर, स्ट्रेट म्हणजे लिटरली समोर. आणि आम्ही जेव्हा तिकडे पोहोचलो, त्याच्या आधी आमचे 3 दिवस शूटिंग होतं, गँगटॉक, सिलिगुडी, असं असं वेगळे वेगळे लोकेशन. आणि मग नंतर तिकडे गेल्यावर माझे कंटिन्यू 9 नाईट शिफ्ट होते, कंटिन्यू. तर आणि मी ऑनेस्टली ना 12 तासाच्या वरती मी काम नाही करत. किंवा मी काम करून घेत नाही. मी मी जरी केलं तरी मी लोकांकडनं ती अपेक्षा ठेवत नाही. आमचे फक्त मध्ये 3 ते 4 दिवस होते अख्ख्या स्केड्यूल मध्ये, जिथे मी माझ्या टीमला प्री प्रोडक्शनलाच म्हटलेलं की गाईज, हे आपल्याला दीड शिफ्ट करावी लागणार आहे, कारण माझ्याकडे ऑप्शनच नाहीये. म्हणजे ही दीड शिफ्ट नाही केली तर मग आपण करूच नाही शकणार हा सीन. तर मी ऑलरेडी त्यांना ते प्रिपेअर केलेलं की हे 4 डेट्स आहेत. सो माझ्यापासनं ते अगदी माझ्या स्पॉट बॉय पर्यंत माहिती होतं की ये 4 दिन पे हमारे दीड शिफ्ट आहे. तर ते तसेच ते मेंटली प्रिपेअर्ड होते.
आणि काही नाही, आम्ही पहिले 3 दिवस छान आमची मस्त सुरुवात झाली आणि मी तिकडे पोहोचलो त्या मांगणला. 8 तासाचं ड्राईव्ह होतं आमचं. आणि तिकडे पोहोचणार आता मी त्या हॉटेलला, तर माझ्या प्रोडक्शन डिझायनरचा मला फोन आला, जो ऑलरेडी तिकडे 2-3 दिवसापासून होता. आणि तो मला म्हणाला की त्याचा एकदम तो जरा थोडा सॅड होता तो. तर मी म्हटलं काय झालं? सतीश गवळी आहे बाय द वे, सतीश गवळीने खूप छान काम केलंय. तो मला म्हणाला की अरे स्नेह, इथे हालत खराब झाली रे. मी म्हटलं काय झालं? तो म्हणाला अरे इथे वादळ आणि पाऊस, म्हणजे धो-धो पाऊस पडतोय अचानक. म्हणजे आज सकाळपर्यंत आम्ही उन्हात फिरत होतो छान, आणि आता कम्प्लीट म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. आणि आमचे 3 टेंट्स उडून गेले. उश, म्हणजे बापरे. आमचे हो, म्हणजे तू आता ते गाण्यामध्ये बघितलं असशील, होऊया रिचार्ज आम्ही आउट केले, त्याचे टेंट्स आहेत बघ. ते एक हो हो शॉट आहे हो हो, ड्रोन. येस. इव्हनिंग राईट. हा. तर ते जे टेंट्स होते त्याच्यामधले आमचे 3 टेंट्स असे लिटरली आमच्या त्याच्या डोळ्यासमोर असे हवेत उडून गेले, दरीत गेले ते. आणि काहीच समजेना की काय बाबा करायचं, काय कसं करायचं. आम्ही सगळे माझ्या ड्रायव्हरने विचारलं की कुठे कुठे घ्यायचंय, हॉटेलला घेऊ आधी का तिकडे घेऊ? मी म्हटलं माझी टीम तिकडे आहे, पहिले तिकडे हेलिपॅडला जाऊया आपण. अ, तर आम्ही तिकडे गेलो. तर सगळी भयंकर अवस्था होती. ते सगळेच आम्ही, अख्खी टीम, आम्ही जवळजवळ 70-80 लोक होतो तिकडे. बाकी 100-150 लोक ऑलरेडी हॉटेलला पोहोचलेले. मी म्हटलं त्यांना नको उगाच टेन्शन, पॅनिक हा होतील हा. सगळेच. या या. मी 70-80 लोक तिकडे होतो. आणि सगळेच टेन्शन मध्ये आलेले की काय करायचं, काय करायचं, काय करायचं बाबा, की आता म्हणजे शूट कसं करणार ना. 1-2 दिवस शूटिंग असतं तर ठीक आहे, कंटिन्यू 9 नाईट शिफ्ट आहेत. नव्हतं. तुझा अख्खा नाईट सिक्वेन्स आहे. तर काही नाही, थोड्या वेळ थोडी पॅनिक झाले, मी पण जरा टेन्शन मध्ये होतो, सगळेच आम्ही हे होतो. नंतर मला काय माहिती, मला एक आत्मविश्वास, एक कॉन्फिडन्स होता, आणि मी शंकराचा खूप मोठा भक्त आहे. त्यामुळे मी म्हणजे जिथे कुठे असं मला ते लगेच मी आठवतो, किंवा मी जप करतो नमः शिवायचा. तर मी काय नाही, एकटा छत्री घेऊन बाहेर त्या पावसात फेऱ्या मारत होतो आणि मी जप करत होतो. आणि काही नाही, मी म्हटलं आता तूच आहेस, तू बघ, आता मला नाही माहिती, मी आलो इकडे. सो आणि मला एक कॉन्फिडन्स होता की उद्या आपण शूट करणार. तर खूप माझे टीम मेंबर्स होते की नको, आपण फिल्म सिटीला शूट करू, हे हेलिपॅडला चीट करू, क्रोमा लावू, आपण हे एवढा 9 दिवसांचा सिक्वेन्स आपला हे करू. मी म्हटलं मी इथे चीट करायला आलेलो नाही. हो, मी नाईस. या. परत मुंबईला मी परत मुंबईला जायला मी आलेलो नाही. इथेच होणार, मला माहिती आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यांसाठी चहा, कॉफी, मॅगी, हा. मोमो सगळं मागवलं. म्हटलं सगळ्यांनी खा, मजा करूया, आपण हा दिवस लक्षात ठेवूया. आणि माझा असिस्टंट होता, तर तो, त्याला गिटार वगैरे वाजवता येतं. त्याला म्हटलं गिटार घे आणि आपण छान गाऊया. आणि आम्ही लिटरली म्हणजे भेंड्या खेळलो, आम्ही गायला लागलो, फुल धमाल, 2-3 तास. आणि मी म्हटलं काय नाही, बिंदास तुम्ही घरी जा, तुम्ही टेन्शन नका घेऊ, ते मी माझ्यावर सोडा, मी घेईन टेन्शन. तुम्ही अजिबात टेन्शन नका, तुम्ही जाऊन झोपा. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी 6 वाजताचा माझा गजर होता, मला अजून आठवतं. आणि टेन्शन मध्ये की काय होईल, काय होईल. सकाळी 6 वाजता मी उठलो आणि माझा त्या रूमचा पडदा उघडला तर लख्ख उजेड होता. वाव. व्हॉट अ फिलिंग. या. आणि अमेझिंग. आम्ही कंटिन्यू शूट केलं. सो असे खूप खूप अडचणी आल्या का, पण एकच होतं नुसतंच, हे काय माझं एकट्याचं हे नाहीये, क्रेडिट नाहीये. हे माझ्या अख्ख्या टीमचं क्रेडिट आहे ऑनेस्टली. म्हणजे ज्या प्रकारे अख्ख्या टीमनी माझ्यावर विश्वास टाकलाय, माझ्यावर विश्वास ठेवलाय. म्हणजे ऍज अ सेड की केदार दादा असेल आपल्या मेकअप डिझायनर, माझा सतीश गवळी प्रोडक्शन डिझायनर असेल, तृषाला नायक कॉस्ट्युम डिझायनर आहे, माझा आशिष नारखेडकर जो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे. हे मी नावं का घेतोय, कारण लोकांना ही नावं माहिती नसतात कधीच. लोकांना फक्त ऍक्टर दिसतात आणि नंतर डिरेक्टर दिसतो. त्यामुळे या सगळ्या अख्ख्या माझ्या टीमनी इतकी ती एक जिद्द होती सगळ्यांमध्ये की नाही, आता आपण हे करायचं म्हणजे करायचं. सो दॅट्स हाऊ वी ओव्हरकम एव्हरी व्हॉट एव्हर, काही जे काय प्रॉब्लेम झाले, म्हटलं नाही करू. दॅट्स अमेझिंग. कारण मला केदारजीने ते पण सांगितलं की शरदजी आणि केदारजी, खूप बर्फ पडला लास्ट डे ऑफ द शूट, आणि ते 25 किलोमीटर ते उतरले त्या हो बर्फातनं. हो आणि हो हो तो हो ते हो पण हो. ते म्हणाले, हो गॉड, दॅट वॉज अगेन. काही नाही, आमचं अडकलीच गाडी. म्हणजे आमचा शेवटचा दिवस होता क्लायमॅक्स, आणि आम्ही 14,800 फुटावर होतो. आणि तो माझा सेकंड लास्ट डे होता.
आणि नंतर अजून एक माझी कंटिन्यू नाईट शिफ्ट होती, तो शेवटचा दिवस होता माझा. तर काही नाही, मी तिकडे आम्ही शूटिंग करतोय आणि सकाळपासून आम्ही तिकडे त्या डोंगरावर आहोत. कम्प्लीट ऊन, म्हणजे आम्हाला असं चटके बसत होते आणि त्यात असा तो झुंबरा वारा, म्हणजे ते मिक्स होतं. ऊन हा. पण लागतंय आणि मायनस मध्ये पण टेम्परेचर आहे, तर ते मिक्स होतं सगळं. तरी आम्ही आमचं काम करतोय, आपलं शूटिंग करतोय, हे सगळं झालं आणि अचानक रॅन्डमली, म्हणजे ना, ह्याची स्टोरी मी, ह्याची एक थोडं मिरिकल आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, एक मिरिकल घडलंय. पण अनफॉर्च्युनेटली मी ते मिरिकल आता सांगू शकत नाही, कारण फिल्म नो अजून आलेली प्रॉब्लेम. नाहीये. ओके. सो आपण नंतर जेव्हा बोलू तेव्हा मी तुला तो किस्सा सांगेन आठवणीने. तर मी तिकडे गेलो आणि मी म्हटलं की मला, आपण आता झालंय, आता निघूया. आणि शेवटचं काहीतरी एक दोन शॉट्स माझे बाकी होते, तर मी घेत असताना अचानक स्नोफॉल सुरू झाला. आणि छान स्नोफॉल असतो ना, तर काही वाटत हा. नाही, हा. मजा येते, जरा एक छान वाटतं. हे म्हणजे हिल स्टोन्स होते ग, म्हणजे असं वाटत होतं की इतके मोठे दगड असतील बर्फाचे, तर कोण असं वरतून फेकतंय आपल्यावर एम लावून, तर कसं होईल. लिटरली तसं, म्हणजे आम्हाला टेंबू वगैरे आलाय डोक्यावर, इतके आम्हाला लागले ते. तर आम्ही उतरलो उतरलो तिकडे खाली जेवण होतं. मी म्हटलं जेवण पॅक कर, म्हटलं आता काही जेवायचं वेळायचं नाही, आधी इथून निघूया. आणि मी माझी गाडी घेतली, माझ्या बरोबर माझी डिरेक्शन टीम होती आणि माझा डीओपी आणि त्याची टीम होती. तर अशा आमच्या दोन गाड्या पुढे गेल्या आणि मी आशिषला सांगितलं की तू ये सगळ्यांना घेऊन, आपण निघूया आता इथून. आणि आम्ही पुढे 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 गेलो, तर आम्हालाच म्हणजे अख्खी गुडघ्याहून अजून वरती तितकी लेवल बर्फ अख्खा साठलेला होता आणि आमची गाडी तिकडे अडकली. आणि आम्ही फोन करतोय, तर फोन अख्खे डब्बे झालेले होते, काही त्याला हेच नाही, तर कॉन्टॅक्टच होईना. आणि माझे बाबा, आशिष, माझी अख्खी टीम, म्हणजे इवन सक्षम वगैरे, जे आपल्या कास्ट आहे, हे सगळे पाठी 70-80 लोक अडकलेले आहेत. आता ते कुठे आहेत, कसे आहेत, त्यांनी काही खाल्लंय का, ते एंडला तर आम्हाला इतकी भीती वाटायला लागली नेहा, म्हणजे तुला खोटं वाटेल, आम्हाला लिटरली सगळे इतके, माझ्या डिरेक्शन टीम मध्ये मुली होत्या 2-3, या इतक्या रडायला लागल्या माझ्या समोर की काय होणार आहे आता, आपण जिवंत जाऊ ना इथून, कारण ओ इतका माय बर्फ गॉड. पडत होता, इतका बर्फ पडत होता की काही म्हणजे समजेच ना. आणि आम्ही अख्खे भिजलेलो होतो बाय द वे, आम्ही अख्खे म्हणजे ओले. मी तर एक शर्ट घातलेला आणि एक ते पातळ जॅकेट घातलेलं असं फक्त वरती, म्हणजे मी ना थर्मल घातलेला, मी ना काही आतमध्ये जे पॅन्टचं थर्मल हा. असतं किंवा काही साधे आपण मुंबईत कसे जॅकेट आणि शर्ट घालून फिरतो, तसा होतो मी. त्यात मी अख्खा भिजलेला होतो कम्प्लीट. त्यामुळे ते सगळे असे पॅनिक रडायला लागले की म्हणजे आता बाकी आणि जे 70-80 लोक आहेत ते कुठे आहेत बाबा, ते म्हणजे त्याच्यातलं कोणाला काही झालं नाहीये ना, म्हणजे जिवंत आहेत ना, इथपासनं प्रश्न होते ऑनेस्टली. आणि हे खरं आहे, म्हणजे मी जे काय सांगतोय हे उगाच मी प्रमोशन किंवा प्रमोट करण्यासाठी, याच्यात एक अर्धा टक्केही एक्झॅजरेशन नाहीये. नाही, पण मला म्हणजे माहितीच तुम्ही आहे ना, माझ्या मला टीम बॅकएंड, मधला. मला बॅकएंड मध्ये हो, कळलंच आहे ना, मला माहिती आहे हे झालंय. हो, करेक्ट. कारण हे खूपच भयंकर होत होते. म्हणजे तो दिवस आम्ही 28 एप्रिल, मला अजून आठवते ती तारीख, लास्ट इयर एक्झॅक्टली 28 एप्रिलची संध्याकाळ, ती दुसरी सकाळ, आमच्या अख्ख्या, मला असं वाटतं आम्ही 200-250 लोक होतो सगळे मिळून. मला नाही वाटत की आमच्यापैकी कोणीही ती ती नाईट किंवा तो दिवस विसरेल आपल्या आयुष्यात. तो भयंकर दिवस होता. आणि नशिबाने, म्हणजे कसं ते आपल्याबरोबर देव असतो, की एकालाही खर्चटलं पण नाही. अय्या. अमेझिंग. म्हणजे अगदी इतकं साधं असं नखाला पण असं काही होतं ना, तेवढंही झालं नाही. थँक सगळे गॉड. आम्ही सुखरूप हॉटेलला आलो. आम्ही रात्री मध्यरात्री पोहोचलो, आमच्या दोन गाड्या. आणि बाकी सगळे कुठे होते काहीच माहिती नाही. मी सकाळी निघालो, माझी असिस्टंट होती सई म्हणून, तिला म्हटलं आपण जाऊया चल. शोधत शोधत लोकांना, म्हणजे किती भयानक फिलिंग आहे, इमॅजिन कर. हो हो त्यात हो हो. माझी टीम तर आहेच, पण माझे बाबा आहेत. तर माझे बाबांना आता शोधायला जायचे आणि माझ्या अख्ख्या टीमला शोधायला जायचे, हे किती भयंकर प्रकारे इमॅजिन कर. आणि आम्ही शोधतोय 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 आणि पहिलाच माणूस मला दिसला, ते बाबा केदार ओटवणेकर आणि आमचा आदित्य जो कास्ट मध्ये, हे तिघ दिसले. शपथ यार, म्हणजे काय टरकली असेल सिरियसली. पहिला आणि मूवी मला असं एवढं. रिलीफ.
मला असं इतकं रिलीफ वाटलं, मी बाबांना घट्ट मिठी मारली. आणि म्हटलं तुम्ही बसा गाडीत आणि चला आता, तुम्ही तुम्हाला सोडतो आणि मी बाकीच्या लोकांना शोधायला जातो आता. तर बाबा बिंग बाबा, नाही, मी आता एवढं चाललेलो आहे, मी हा अख्खा डोंगर उतरणार, चालतच उतरणार, आता ही माझी लढाई आहे म्हणे, असं सगळं सुरू झालं हो. त्यांचं. तर बाबांनी केदार दादाला विचारलं, केदार तू काय करणार आहेस, माझ्याबरोबर येणार आहेस का गाडीत बसणार आहेस? तर केदार दादा पण, नाही नाही, मी तुझ्याबरोबरच येणार, आपण चालत जाऊ शकत, असं सगळे ते सगळे पेटलेले होते की आता आम्ही अख्खं उतरणार. आणि ते 25-30 किलोमीटर अख्खे उतर, म्हणजे तो आपल्या इकडे ना सरळ 25 किलोमीटर चालणं खूप सोपं आहे. त्या घाटामधले जे 25 किलोमीटर आहेत ना, ते भयंकर असतात. म्हणजे ते ऍक्च्युअल चालणं किती होतं माहितीये का, म्हणजे फील, चालणं नाही, तुला असा फील येतो की 40 किलोमीटर चालली आहेस तू. या. तर आणि तितकं बर्फात. असं ते गोलगोल फिरतो ना, आणि हा. बर्फात असे ओके, ते बट भयंकर त्यातून दिसतंय. पूर्ण मूवी झाला स्नेह, म्हणजे ह्यूज क्रेडिट टू यू यार. म्हणजे थँक्यू पूर्ण थँक्यू टीम सो मच. डेफिनेटली. पण तुझा पहिला मूवी आणि अमेझिंग. आता काय म्हणजे थँक्यू. बघायलाच पाहिजे. हा मूवी बघायलाच पाहिजे सगळ्यांनी. प्लीज बघा. ओके. या 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 डेफिनेटली. सो माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी की स्नेहा, या इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी तू काही प्रिपरेशन केलेलं का, किंवा एनी स्किल वेगळं काही शिकलेलास का, विच रिअली हेल्प यू, असं काही आहे का? स्किल असं नाही, मी असं काही स्पेसिफिकली स्किल असं नाही शिकलो मी. डान्स करायचो, मी डान्स शिकवायचो. माझे स्टुडंट होते 27. सो मी 11वी ते लास्ट इयर पर्यंत, मी 5 वर्ष मी, म्हणजे माय ब्रेड अँड बटर वॉज डान्सिंग, लाईक टीचिंग. या, सो ते एक होतं. आणि नंतर मग मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून कामाला लागलो, आणि मग ते दॅट वेंट फॉर 6-7 इयर्स ऑलमोस्ट, फ्रॉम 2017 to 23 एंड. ओके 6-7 ओके. इयर्स म्हणजे मी असिस्टंट म्हणून काम केलंय. हो म्हणजे तुझा ऑन हँड एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तसा तू घेतलास हो हो एक्सपिरियन्स. हो, अच्छा. ऑन हँडच आहे. म्हणजे मी कुठल्याही फिल्म स्कूलमध्ये गेलो नाही, मी कुठल्याही कशातही गेलो नाही, तर मला ते पटतही नाही फिल्म स्कूल वगैरे. फिल्म स्कूल तुमची तेव्हाच होते जेव्हा तुम्ही सेटवरती काम करता. तो ओके एक्सपिरियन्स तुम्हाला कुठल्याही थिअरी देऊ शकत नाही. ओके. आता माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी, या क्षेत्रात अजूनही लोकांना काय मिसकन्सेप्शन आहे स्नेहा, ऍज अ यंग आर्टिस्ट, ऍक्टर, डिरेक्टर, तू आता एवढे वर्ष काम करतोयस, तर असे आढळतात आपल्याला की अरे असं नाहीये ही इंडस्ट्री, सो असे काही मिसकन्सेप्शन आहेत का? आय थिंक मिसकन्सेप्शन इज अबाउट ते काय ना, म्हणजे आपल्या मराठी नव्हे, फिल्म इंडस्ट्री इन जनरल बद्दल इतकी गोष्टी, स्पेक्युलेशन आहेत ना, उगाच काही कारण नसताना. म्हणजे मी टू पण आमच्या इकडेच होतं. अच्छा. सगळी दुनियातली घाणेरडी माणसं पण आमच्या इकडेच आहेत. सगळे दुनियातले ड्रगिस्ट आमच्या इकडेच आहेत. सगळं आमच्या इकडेच आहे. असं ते एक कन्सेप्शन जे आहे ना, की अरे यार ही इंडस्ट्री किती घाणेरडी आहे, किंवा अरे बापरे नको फायदा उचलतील वगैरे, असं काहीही नाहीये. इट इज, सगळं सगळीकडे होतं. कॉर्पोरेटमध्ये पण तेवढंच गोष्टी होतात, फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण तेवढ्याच होतात. इट्स जस्ट दॅट आमच्या इंडस्ट्री मीडियाशी इतकी डायरेक्टली कनेक्टेड या असल्यामुळे या. ते सगळं आमचं बाहेर येतं. म्हणजे कोण कोणाबरोबर गेला जरी, तरी तो मग ती त्याची मैत्रीण जरी असली तरी त्याला लगेचच गर्लफ्रेंडचा टॅग देऊन लगेच सुरू होतं. त्यामुळे ते, इट्स जस्ट दॅट आमची इंडस्ट्री बदनाम आहे, बाकी काही नाही. या आणि या. मिसकन्सेप्शन हेच सगळे आहेत. सो आय वुड लाईक टू ऍक्च्युली से टू ऑल ऑफ, म्हणजे मी खूप लोकांना ऐकतो, माझे जे कॉलिग्स आहेत किंवा मित्र आहेत, ते म्हणतात की अरे यार हमारे मॉम डॅड अलाउ नहीं करेंगे फिल्म इंडस्ट्री में आना. कुणाला ऍक्टर व्हायचं असेल, स्पेशली मुलींना, की तुम्ही भीती वाटते आई बाबा. तर कोणीही तुम्हाला कशासाठी कधी कोणी फोर्स वगैरे करत नाही इथे, कळलं का? त्यामुळे ते तुम्हाला, दॅट इज युअर चॉईस. तुम्हाला की तुम्हाला जर कोणी काही विचारलं तर तुम्ही नाही म्हणू शकता ना, आहे की नाही? तुम्ही जर कोणी कोणाला काय बाबा घाणेरडं विचारलं तर तुम्ही नाही म्हणून म्हणणार ना, की मी नाही करणार, तुम्ही मी नका, मला नाही पिक्चर करायचा हा, या. मी नाही हे करणार फालतूगिरी. आपल्याकडे काय होतं, खूप वेळेला लोक करतात
आणि नंतर मग त्याचं अजून पब्लिसिटी मिळवण्यासाठी त्याचा अजून त्याच्यावरती हे करतात, न्यूज बनवतात. त्यामुळे हे मिसकन्सेप्शन प्लीज काढा सगळ्यांनी, ऑनेस्टली. तेवढीच सगळी चांगली, खूप चांगली माणसं आहेत. माझे बाबा या इंडस्ट्रीमध्ये 35 वर्ष आहेत. त्यांच्याबद्दल एकही कॉन्ट्रोवर्सी झालेली या. नाहीये. जी काय कॉन्ट्रोवर्सी झाली ती त्यांच्या नथुराम गोडसे या नाटकावरनं हो. झाली. पण हो. शरद पोंक्षे इकडे जाऊन काही असं बोलले आणि काही केलं, किंवा असं काही घाणेरडे वागले, किंवा असं काही झालं, असं कधीच झालेलं नाही. आणि अशा अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे माझ्याच फिल्ममध्ये भरत जाधव आहेत, एवढे मोठा सुपरस्टार माझ्याबरोबर. म्हणजे आय एम व्हेरी लकी टू हॅव सुनील सर, भरत सर दोघंही. या. त्यांच्याबरोबरही कधीच असं झालेलं नाहीये. सो इट इज गुड. या आय मीन, Yeah. So उगाचच बदनाम good. आहे. हो हो, या या, ऑफकोर्स. आता दॅट वी आर स्पीकिंग अबाउट शरदजी, स्नेह, त्यांचे असे दोन ट्रेट्स किंवा हॅबिट्स किंवा ट्रेट्स, इफ यू कॅन इनकल्केट विद इन यू, आणि तुला ना ते इंडस्ट्रीमध्ये हेल्पफुल असेल, असं काही आहे का की तू ते शिकणारच, म्हणजे किंवा तू शिकतोयस किंवा तू शिकलायस बाबांकडनं, असं काही आहे का? एक आहे त्यांची विल पॉवर, जी मला हो. भयंकर इन्स्पायर करते. म्हणजे बीट कॅन्सर, बीट त्यांच्यावरती इतके प्रसंग आले त्यांच्या आयुष्यात, की त्या माणसाकडे जी विल पॉवर आहे ना, ती नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे मग मी आय वुड ऑलवेज इनकल्केट दॅट वन पर्टिक्युलर थिंग स्पेशली. की म्हणजे असं नाही की माझ्यात अगदीच का नाहीये, माझ्यामध्ये पण आहे, पण त्यांच्या एवढी जी आहे ना, ती जी मी बघतो ना, की मी पण कधी कधी असं मला ना डाऊट मध्ये येतो, आणि मी बाबांना बघतो आणि बाबा फुल चार्ज असतात की नाही आपण हे करू. आणि त्यांना बघून मला इन्स्पायर व्हायला होतं, आणि मी लहानपणापासून त्यांना असंच बघत आलेलो आहे. सो दॅट वन थिंग इज व्हेरी इन्स्पायरिंग. आणि सेकंडली त्यांनी मला ना खूप छान गोष्ट शिकवली या इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या आधी. म्हणजे मी जेव्हा त्यांना सांगितलं की मला या ऍक्टिंग करायची आहे किंवा डिरेक्शन करायचं आहे, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की स्नेह, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वाभिमान कधी सोडू नकोस. बाकी सगळं कर, पण सेल्फ रिस्पेक्ट कधीही, तुला कोणीही कधी येऊन काही बोललं ना, तिथल्या तिथे परत द्यायचं. हा, तुझी चूक असेल तर 100 शिवाय ऐकून घे, जे मी ऐकलेले आहेत, खूप ऐकलेले आहेत, म्हणजे विनाकारण ऐकलेले आहेत. तो वेगळा किस्सा आहे तो. पण जिथे तुझी नाही आहे ना चूक, तर तिकडे अजिबात ऐकून नाही घ्यायचं, तिथल्या तिथे द्यायचं. त्याला समजलं पाहिजे की या माणसाकडे सेल्फ रिस्पेक्ट आहे, उगाच नाही ऐकून घेणार कोणाचं. सो ह्या दोन गोष्टी आहेत त्या. मस्त. अमेझिंग. आता मला सांग स्नेहा, वी आर एट द एंड ऑफ द सेगमेंट. वन ऑफ माय क्वेश्चन्स वॉज की तुला या इंडस्ट्री मधलं कुठलं जॉनर फॅसिनेट करतं? व्हॉट डू यू हॅव टू से? आय डोंट नो यार, मी एक असं नाही सांगू शकत. मला रोड ट्रिप पण तेवढीच एक्साइट करते मला. आपलं रिव्हेंज जॉनर खूप आवडतो मला. तर दॅट इज दॅट वन रिव्हेंज, किंवा एक तो एक ड्रामा असतो ना, जो हार्डकोर ड्रामा. म्हणजे एक्झाम्पल, इनग्लोरियस बास्टर्ड्स कशी फिल्म आहे, किंवा पल्प फिक्शन कशी फिल्म आहे, किंवा आपल्या इकडे किती फिल्म्स आहेत तसे हिंदीमध्ये पण, तसे तो जॉनर मला खूप एक्साइट करतो ऍज अ मेकर म्हणून, ऍज अ फिल्म मेकर म्हणून. म्हणजे मी डिरेक्ट करायला जाईन तेव्हा मला आय वुड, म्हणजे बाकी सगळे आवडतातच, पण 1% तो जरा जास्त मला आवडतो. आणि मला, आय एम अ बिग ह्यूज हॉरर फॅन. आय लव्ह रिअली? हॉरर फिल्म. आय लव्ह हॉरर फिल्म. आय लव्ह वॉचिंग इट. आणि मला माझ्या आयुष्यात एक तरी हॉरर फिल्म बनवायची. इट इज ऑल द ऑलवेज बीन अ बेस्ट. कंप्लेंट फ्रॉम इंडिया की इंडिया नेवर मेक्स गुड हॉरर फिल्म्स. आय वॉन्ट टू ब्रेक दॅट. ऑल द बेस्ट, अँड वी वुड लव्ह टू सी दॅट, डेफिनेटली. आणि रिव्हेंज पण म्हणजे असं तू असं खूप वेगळं उत्तर दिलंय. नॉट एव्हरीबडी सेज दिस. सो गुड आन्सर. हा. थँक्यू. आणि या, एनिथिंग एल्स स्नेहा यू वुड लाईक टू शेअर दॅट आय मस्ट हॅव मिस आस्किंग यू एट द एंड? काही नाही, मला फक्त एवढंच सांगायचंय की 16 मे फिल्म रिलीज होते. आणि मी ही जसं आपण म्हणतो की रिटन, डिरेक्टेड, मेड बाय ऑल ऑफ अस फॉर द स्क्रीन. यु नो, एक या. ही स्टेटमेंट अंडरलाइनिंग आहे की आय हॅव रिटन दिस फिल्म फॉर द स्क्रीन, आय हॅव डिरेक्टेड दिस फिल्म फॉर द स्क्रीन.
आणि त्यामुळे प्लीज तुम्ही सिनेमामध्ये येऊनच बघा, या. थिएटरमध्ये येऊनच बघा, सिनेमा हॉलमध्येच जा, तरच तुम्हाला याचा एक लुफ्त ते हे करता येईल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ना, आपल्या इकडे पोस्ट कोविड लोकांना एक असं बाय डिफॉल्ट सेटिंग झालेलं आहे की हा ट्रेलर बघितला, हा हा ही फिल्म ओटीटी वरच बघूया आपण, आणि मग ही फिल्म आपण थिएटरमध्ये बघूया. तर ते ना ऍक्च्युली सॅड आहे आमच्यासाठी, कारण हम्म. ते कुठलाही सिनेमा असू दे, किती म्हणजे छोटा असू दे, मोठा असू दे, किती मोठा बजेट, किती छोटं, ती जी थिएटरमध्ये बघण्याची जी मजा आहे ना, ती तुम्ही एकट्या लॅपटॉप वरती इयरफोन्स लावून ती नाही मजा येत. आणि हा ऑनेस्टली अजून एक सांगेन, ही फिल्म लगेच ओटीटी वर येणार नाहीये. तुम्हाला जर असं वाटत असेल की ही फिल्म 2 महिन्यांनी लगेच ओटीटी वर येईल तर आपण बघू, तर अजिबात नाही. तुम्हाला थिएटरमध्ये या आणि प्लीज बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि मराठीमध्ये असं कधीच झालेलं नाहीये. आणि मला आय जस्ट वॉन्टेड टू ऍड लास्ट, तुम्हाला जर कम्पॅरिझन करायचं असेल सगळ्या या हिंदी बॉलिवूड फिल्म्सची, ZNMD म्हण, हे म्हण, ते म्हण, बिंदास करा, ओ. बिंदास कम्पॅरिझन करा. वाह. वाह स्नेहा, अमेझिंग. अमेझिंग. पाहिजे ना यार, आणि आपण मराठी लोक कशाला हे हो. करायचं, आपल्याकडे हे नाही ते नाही, आपण बनवू शकतो मोठा तेवढाच ताकदीचा सिनेमा. तुम्ही प्लीज सगळ्यांनी, मी रिक्वेस्ट करीन, कारण आम्हाला ना आता सगळ्याच फिल्म इंडस्ट्रीला आय थिंक ही गरज आहे, आणि स्पेशली मराठी फिल्म इंडस्ट्रीला, की लोकांनी थिएटरमध्ये गेलं पाहिजे आणि सिनेमे बघितले पाहिजे. हो. प्लीज 16 तारखेला बंजारा जा. जाणारच. आणि आय थिंक एवढं मेहनत आणि एवढं ते ऑथेंटिसिटी तू ठेवली आहेस त्या मूवीसाठी, आता आय थिंक इट इज ओनली जस्टिफायबल टू वॉच इट ऑन बिग स्क्रीन अँड गेट मेस्मराइज विथ इट. सो ऑल द बेस्ट स्नेहा, अँड इट वॉज अमेझिंग थँक टू टॉक टू यू. यू. गॉड ब्लेस यू विथ थँक फॉर यू ऑल सो द मच. प्रोजेक्ट्स. Thank you so much. Very sweet of you, and thank you so much for calling me. Thank you for coming. Bye. Bye, bye, bye.